1998 पासून श्रीधर पारसेकर समारोह जो पारशामध्ये घडवून आणायचा त्याचं मूळ त्याची कल्पना जी होती ती कुठेतरी 1900 किंवा 80च्या दशकात महाराष्ट्रातील मोठे साहित्यिक पु ल देशपांडे यांच्यानी वास्को येथील आपले स्वर्गीय परेश जोशी यांच्या समोर व्यक्त केले आणि त्याच्यानंतर परेश जोशींनी हा विषय जो आहे हे आपल्या भारतातील त्यावेळेचे तरुण किंवा जागरूक नागरिक आणि त्यांच्याबरोबर गणपत पडळकर यांच्यासमोर त्यांनी जेव्हा ही व्यक्त केली तेव्हा 80च्या दशकातली साधारण 10 वर्ष लागली त्याला पूर्ण आचरणात आणायला, कारण ते 1998 साली या खऱ्या अर्थात श्रीधर पारसेकर संगीत समारोह पारशात वेळला गेला सुरू होता ती खऱ्या अर्थानं पंडित श्रीधर पारसेकर यांची संजीवन समाधी आहे. कारण या संमेलनातून कुठल्या तरी एका मैफिलीमध्ये व्हायलिनचे स्वर आपल्या कानावर पडते आणि त्यातून त्यांचं सतत आपल्याला स्मरण होतं. एक प्रसंग मला आठवतो की आपल्या देशातील एक मोठे संत त्यांच्याकडे एक शिकलेला माणूस गेला आणि म्हणाला की ही जी जुनी माणसं आहेत जी गेलेली आहेत, जी मागे गेली, त्यांचं आता आपण स्मरण कशाला करायचं असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी त्यांना दिलेलं उत्तर त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यांनी काय म्हटलं की तुम्हाला खरंच वाटतं का की ते नाही, ते गेले, ते नाही, असं तुम्हाला खरंच वाटतं का? तर खरी स्थिती अशी आहे की ते नसून आज असल्यासारखे आहे. हा पहिला भाग झाला. आणि दुसरा भाग आपल्यासाठी ते नसून असल्यासारखे आहे आणि तुम्ही असून नसल्यासारखे आहे. तेव्हा पंडित श्रीधर पारसेकर आज नाही, पण त्यांचं काही पुस्तक आहे, त्यांच्या व्हायलिनच्या ज्या उपलब्ध आहे ती त्यांची जिवंत समाधी आहे. आणि आज आपण सुद्धा त्याचा समारोह करतो. अद्भुत आहे. मी आता त्या ठिकाणी 17-18 कलाकार या ठिकाणी बसले होते. याच्यापेक्षा वेगळी आदरांजली कुठली असू शकते. तेव्हा मी अभिनंदन करतो असा कार्यक्रम आयोजित केल्याचं. आणि एक 2-3 माझ्या मनामध्ये विचार येत आहे की आपण या मोठ्या कलाकाराचं स्मरण करतो तेव्हा स्मरण करताना लक्षात काय ठेवायचं आणि विसरून काय ठेवायचं. कारण अलीकडे जे विसरून जायचं पारसेकरांच्या बाबतीत त्याचं स्मरण जास्त करत असतं. तेव्हा पुस्तकामध्ये सुद्धा या निमित्ताने काही चांगली पुस्तकं, तेव्हा त्यांच्या सुराबद्दल खूप चर्चा ऐकू येते. स्वर जे आहेत व्हायलिनचे त्याच्यावर फार बोललं जात नाही. मला ते फार महत्वाचं वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या गोवाही कलावंतांची भूमी आहे. पंडित पारसेकरांचं साक्षात जीवन मोठा कलाकार व्हायचं असेल तर तुम्हाला काय करू नये ते सोडा, काय केलं पाहिजे तेवढं त्यांच्या जीवनामध्ये आहे. पहिली गोष्ट व्हायलिनचं त्यांचं प्रेमात पडणं जे आहे ते स्पेशल व्यक्तीच्या त्या चर्चमध्ये जाणाऱ्या व्यक्तीचं व्हायलिन ऐकलं आणि तिथं ते अक्षरशः त्याच्यामध्ये प्रेमात पडलं. जगामध्ये जे वादक कुठल्याही वाद्यामध्ये काहीतरी अद्भुत अशा प्रकारचं काम करतात ना, तेव्हा तुम्ही त्यांचं जीवन तपासून बघा, कुठेतरी त्या वाद्याशी त्यांचं असलेलं जे महत्वाचं नातं आहे ते कुठेतरी असतं. आणि त्यामुळे व्हायलिन हा त्यांचा श्वास होता, व्हायलिन हा त्यांच्या जीवनाचा ध्यास होता. आणि त्यामुळे मला आठवतं की मध्यंतरी पंडित असतात शाकीर हुसेन एका उद्योगपतीच्या लग्नाच्या समारंभाच्या निमित्तानं बोटीवर एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तबला वाजवणारा एक तरुण होता. तो आपला तबला घेऊन पुस्तक शाकीर हुसेनकडे यांच्याकडे आला आणि म्हणाला की मला सर मला तुमचा ऑटोग्राफ द्या. म्हणून हा तर त्याने असा तबला पुढे गेला. त्या तबल्याच्या असं म्हणून त्यांनी मानकर केला. तेव्हा शाकीर हुसेन जे काय म्हणाले ना, ते वाद्यावरची श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि आदर काय असतो त्यांच्या वाक्यामध्ये असतो. ते म्हणाले हा पागल हो गए, ये तो साक्षात मां सरस्वती है. जो तबला आहे साक्षात मां सरस्वती आहे. आपण जे वाद्य वाजवतो ते वाद्य म्हणजे साक्षात सरस्वती आहे
असं ज्यावेळी वाटतं त्यावेळी वाद्यावर प्रेम निर्माण होतं, त्यातून ध्यास निर्माण होतो आणि त्यातून एखादा पंडित श्रीधर पारसेकर त्याच्यासारखा कलाकार मिळतो. त्यांच्या जीवनामध्ये इतके अनेक पैलू आहेत की ज्याच्यावर चिंतन ज्याला कलाकार चांगलं व्हायचं आहे त्याने केलं पाहिजे. अद्भुत गोष्ट म्हणजे आपल्याला असं वाटतं की गुरु करतात, परंतु आमच्या अध्यात्मामध्ये असं म्हटलं की गुरु करता येत नाही, गुरु होतो, तो अनुग्रह देतो. आपण तो पुस्तकातला त्यांचा प्रसंग वाचून बघा. हे मुंबईला पंडित गजेंद्र जोशी यांच्याकडे ज्यावेळी ते गेले तेव्हा ते म्हणाले, पोरगेले होते, तुला काय येतं? मी पेटी वाजवतो, वाजवून दाखवलं. तेव्हा पेटी वाजवलं त्याचं वर्णन कसं केलेलं आहे जाणत्या लोकांनी 2-3 पुस्तकांमध्ये, की फुलपाखरू असं हिरवीर त्याला फुलावं, तसंच हार्मोनियमवर संवादिनीवर त्यांची बोटं अशी हिरविरत होती. 1920 साली पारशी गावात झाला. त्याच्यानंतर ते त्यांचं घराणं जसं होतं की ते संगीतमय होतं, तर त्यामध्ये श्रीधर हा सगळ्या प्रकारे काय करून घडायचं. त्यांची वडील जी होती श्रीधरांची ते कीर्तनकार होते, तर हे त्यांच्याबरोबर जाऊन त्यांनाही सातकड्याचे हार्मोनियमवर सातकड्याचे असे सगळं झाले ते बघून त्यांचे काका परशुराम पारसेकर यांनी श्रीधरांना मुंबईत नेलं आणि तिथं देऊन त्यांना संगीत शिकण्याची संधी. श्रीधर परत तयार झाला आणि कार्यक्रम त्यांच्या व्हायला लागले आणि अशा गोड मोठ्या वाटायच्या स्मृती संज्ञा त्यांची पुण्यतिथी निमित्त इतर जेव्हा कार्यक्रम होतो त्याबद्दल अभिमान करतो. पारशी गावामध्ये 20 वर्ष आणि 20 वर्षांनी संगीत संमेलन केलं. त्या देशातले जवळजवळ 80पेक्षा अधिक मोठमोठे कलाकार आम्ही गावात आणले आणि त्यांचे कार्यक्रम त्याच्या गोव्यातले घडायचे होते आणि त्या सगळ्या संगीतकार संगीत माणसं होती. बघायला कार्यक्रम आपल्याला जो हवा अशी माझी एक प्रमाणे विचार आहे आणि पारसेकरची तो सुरू करतील अशी मी आशा बाळगतो. पु. ल. देशपांडेने एक सांगितलेली गोष्ट फक्त 2 मिनिटाचा अनुभव. पु. ल. देशपांडे म्हणाले होते की पुण्याच्या नववणे केंद्रावर श्रीधर पारसेकरांचं फोटो लावायचा होता आणि ते तो पु. ल. देशपांडे केले. तर त्या ठिकाणी ते सांगत असताना त्यांनी एक थोडं असं एक सांगत शोधण्याचं हे सांगितलं की एक श्रीधर पारसेकरांची मैफल चालू होती आणि त्या मैफलीला एक प्रख्यात कबलजी होते. ते प्रख्यात कबलजी श्रीधर पारसेकर असं वेगवेगळ्या ठिकाणात करत होते. तर त्यालाही वाटलं की आपणही प्रसिद्ध कबलजी आहे, आपली कला आपण सादर करावी आणि वेगवेगळे काहीतरी वाजवायला लागले. वारशाला आणि खरं सांगायचं तर पारसेकर आमच्याकडे देवच आहे. ज्यांना संगीताची जाण आहे त्यांनी जर का त्याचा विचार केला लक्षात येईल की पारसेकरांसारखा असा आर्टिस्ट पुढे नाही. म्हणजे पु. ल. देशपांडे जे की अतिशय त्यांनी सगळी जगाने मिळून पाहिली होती, असे अतिशय दिग्गज असे संगीतकार नाटककार. ते जेव्हा सांगतात की माझ्या मनामध्ये गाण्यामध्ये जे अत्युच्च स्थान बालगंधर्वांना जे आहे तसंच स्थान आहे वाद्यसंगीताकडे कोणाचं असेल तर ते श्रीधर पारसेकर. एवढी त्यांना पावलं मिळाल्यानंतर आता काय सांगायचं. आता यांनी मनाशी उल्लेख केला की त्यांना आकाशवाणीला ती एक आपण भेट केली श्रीधर पारसेकर पुण्याला. तो कार्यक्रम मी चालवायचा होता आणि माहिती माझ्या मागे लागून आले की आपल्याला ते करायचं आणि त्यांचा अतिशय पारसेकर प्रेम होतं आणि पारसेकर इतका अवनीय कलाकार होते. आणि आमचं वाहिनीचं दुर्दैव असं मी नाही म्हणतो की पारसेकर अवघ्या 44 वर्षी एवढं मोठं काम करून गेले. पुढच्या प्रवासाला गेले. ती 44 वर्ष हे काय
भरपूर काम झालं. जर का आज मासेकर असते तुम्हाला सांगतो व्हायलिन आता म्हणजे फार वरच्या मराठीला असेल त्या स्पीकला असेल रविशंकर यांनी सीतारामला दिलेला आहे किंवा साहेबांनी तुमच्या सरेंला दिलं आहे. तसं व्हायलिन हे पाचेकरांनी त्या लेवलला ठेवलं असतं. असे अतिशय त्याचं वादन जेव्हा आम्ही ऐकतो आपल्या शाळेत माझं वाईट ऐकून तर कोणी मला पाचेकरांची आठवण झाली मला सगळ्यात आनंद होतो. कारण सगळ्यात माझा एक मोठा सन्मान आहे असं वाटतं. जे बराच कार्यक्रम वाजवले परंतु अजूनही त्यांच्या हातातली जी मजा आहे ती आपल्याला हातात येण्याकरता खूप धडपड करायला लागते. आणि तो वारसा जर पुढे चालला तर निश्चित प्रयत्न केलेला आहे. 60 वर्ष आमच्या पुण्यामध्ये आम्ही पाचेकरांची माहिती करतो. पाचेकरांवर एक अतिशय सुंदर पुस्तक आम्ही केले गेले ते सुंदर सुंदर फोटो आहेत आणि ते मी मार्शाला घेऊन पब्लिश केलं होतं आणि त्या जाऊन मी घेऊन आलेलं आहे. त्याच्यात परत आपण प्रती काढून आपण इथे ठेवणार आहोत. ते नवीन जनरेशनने जरूर तुम्ही सगळ्यात चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवतो की पार्सेल आम्ही आज इथं एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये आशीर्वाद करता घेऊन आणले की या रंगमध्ये पार्सेलमध्ये एवढा मोठा महान कलाकार झाला एवढा मोठा व्हायलिन वादक झाला तिथं जाऊन घ्यायला तुम्हाला काहीतरी त्यांच्या आशीर्वादाने आयुष्यामध्ये चांगले वादक अतिशय होतात. तुम्ही जेव्हा सांगतो बिस्मिल्ला खान साहेब हे त्यांना इतके प्रेम करत त्यांच्या वादनावर एकदम म्हणजे त्यांचं पार्सेकरांचं ते समजा ते बिस्मिल्ला खान साहेबांचं डोळ्यासमोर आले तर त्यांचे सगळं वादन त्यांच्या हातात नाही यायचे. मी बिस्मिल्ला खान साहेबांच्या सगळ्या जागा ते काढायचे. की हे हा दीपक पुढे तुला द्यायचा कारण हा दीपक कोणीतरी पुढे द्यायचा आहे. कारण श्रीधर पार्सेकरांची एक उज्ज्वल परंपरा टिकवण्याचं काम पुण्यात करताय. पूर्वी नागपुरात घडत होतं आणि हेच काम गोव्यात करण्याची आवश्यकता आहे. अतुल कुमार उपाध्ये हे सातत्यानं हे वायोलिन जिवंत ठेवण्याचं काम करत आहे. त्यासाठी त्यांना एकदा टाळायला कारण आता या आमच्या भाषणानंतर या रंगमंचावर जी 16-17 विद्यार्थी त्यांचे वायोलिन वादन करतात. अतिशय अभूतपूर्व असा कार्यक्रम आपण समोर सादर करणार आहोत. पण जाता जाता मी एकच सांगेन एक ही जे श्रीधर पार्सेकर संगीत समारोह या संगीत समारोह 1998 पासून मी पण या लोकांबरोबर करतो. आम्ही प्रसिद्धीच्या समितीमध्ये होतो. 1998 ते 20 वर्ष होतो आणि त्यामुळे या संगीत समारोहाकडे कुठेतरी जोडलो गेलो आणि तो मग श्रीधर पार्सेकर संगीत संमेलन हे माझंच आहे ही भावना माझ्यामध्ये आहे. आणि त्यासाठी गणपत कळंगूटकर, आनंद, पाळणी, जिना आणि प्रकाश यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. कारण या लोकांनी सुरुवात केली म्हणून आज आपण आज 26वें वर्ष हे 26वें संगीत संमेलन झालं असतं. पण काही हरकत नाही. मी दीपक कळंगूटकर यांना विनंती करतो की जो मनोदय आपण व्यक्त केला तो मनोदय पुढे नेण्यासाठी आमची आपल्याला सतत सहकार्य लाभेल एवढं सांगून पुढील कार्यक्रमाचा आस्वाद